मनोवादी सरकारचे करायचं काय? खाली डोकं वर पाय. ओबीसी आरक्षण विरोधी केंद्र सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. ओबीसी आरक्षण विरोधी मनोवादी सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. ओबीसीची राष्ट्रीय जनगणना झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. ओबीसीला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. नरेंद्र मोदी मुर्दाबाद, 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 आरएसएस मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. केंद्र सरकारमध्ये असलेल्या बीजेपी सरकारने या भारत देशातील सुप्रीम कोर्टाला एक पत्र दिलंय, ॲफिडेव्हिट दिलेलं आहे आणि त्या ॲफिडेव्हिटमध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की आम्ही ओबीसींची राष्ट्रीय जनगणना करणार नाही. अशा प्रकारचं पत्र दिल्यामुळे या देशामध्ये ओबीसींना जर आरक्षण हवं असेल तर त्यांची राष्ट्रीय जनगणना होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ती राष्ट्रीय जनगणना होणं गरजेचं असताना सुद्धा या ठिकाणी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टाला पत्र देतंय की आम्ही ही राष्ट्रीय जनगणना करणार नाही. त्यामुळे आम्ही सर्वप्रथम त्यांचा जाहीर निषेध करतोय. त्यानंतर महत्त्वाची बाब म्हणजे की जो इम्पेरिकल डेटा आहे तो इम्पेरिकल डेटा केंद्र सरकारकडे अवेलेबल असताना सुद्धा त्या ठिकाणी केंद्र सरकार तो इम्पेरिकल डेटा राज्याला देत नाही. राज्याला न दिल्यामुळे तो निवडणूक आयोगाला मिळत नाही. त्यामुळे ओबीसींना जे मंडल आयोगाच्या वतीने ज्या ठिकाणी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी मंडल आयोगाच्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी आंदोलन करून किंवा कोर्टामध्ये उभं राहून ओबीसींना आरक्षण मिळवून दिलं, ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या वकिलीने किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे मंडल कमिशनच्या द्वारे जे ओबीसींना आरक्षण मिळालं होतं ते राजकीय आरक्षणसुद्धा केंद्र सरकारने इम्पेरिकल डेटा न दिल्यामुळे ते ओबीसींचं जे आरक्षण आहे ते या ठिकाणी गेलेलं आहे. परंतु केंद्र सरकारच्या खिशामध्ये डाटा असून सुद्धा डाटा देत नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करतोय आणि या ठिकाणी केंद्र सरकार जशी दुटप्पी भूमिका घेते त्याचप्रमाणे महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकारसुद्धा दुटप्पी भूमिका घेते. एका ठिकाणी सांगते की ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे, त्या ठिकाणी इम्पेरिकल डेटाची मागणी करत नाही आहे आणि अध्यादेश काढण्याचं बघतंय. महाराष्ट्रामध्ये ज्या 6 जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका होतात त्यासुद्धा ओबीसींना आरक्षण मिळण्याच्या शिवाय होतात. परंतु या ठिकाणी केंद्र सरकार किंवा राज्य सरकार कोणती ठोस भूमिका घेत नाही. लोकांना चिवत्या बनवण्याचं काम हे दोन्ही सरकार करतंय. म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडी पुणे शहर व पुणे जिल्ह्याच्या वतीने केंद्र सरकारचा व राज्य सरकारचा या ठिकाणी निषेध करतोय. ओबीसींच्या जातीय गणनेविषयी जो डेटा केंद्र सरकार सुप्रीम कोर्टामध्ये सादर करत नाही त्याचा वंचित बहुजन आघाडी तीव्र शब्दात निषेध करीत आहे. या सरकार सत्तेमध्ये आलं म्हणून ते त्याच्या मनमानी कारभार करत आहे आणि जे त्यांनी डेटा देण्यास नकार दिलेला आहे, जे पत्र दिलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करत असून या सरकारने लोकशाही मार्गाने पावलं उचलून संपूर्ण वंचित घटक आहेत ओबीसीची जनगणना आहे त्यांनी लवकरात लवकर सुप्रीम कोर्टामध्ये सादर करावी. अन्यथा वंचित बहुजन आघाडी याही पुढे खूप तीव्र असं आंदोलन छेडेल. 70 वर्षे झाली भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली तरी अजूनही ओबीसींचं जनगणना ही केली जात नाही आणि त्यांचा डाटा केंद्र सरकारमध्ये असून केंद्र सरकार देत नाही. ओबीसींना आरक्षण मिळत नाही. ओबीसींना आरक्षण मिळाले पाहिजे, नाहीतर आम्ही सर्व महाराष्ट्रभर आंदोलन छेडू अशी आमची वंचित बहुजन आघाडीचा आमचं भूमिका है। ओबीसी के सम्मान में पूरे महाराष्ट्र भर में वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से निषेध मोर्चे यहाँ पर निषेध धरने चालू है। सुप्रीम कोर्ट में जो केंद्र सरकार ने जो एफिडेविट दिया है और इलेक्शन ओबीसी के बगैर ये इलेक्शन होने वाले हैं, ऐसा जो भूमिका केंद्र सरकार ने लिया है इसका हम वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से तीव्र निषेध करते हैं। और ये जब तक ओबीसी को न्याय मिलेगा नहीं तब तक वंचित बहुजन आघाड़ी के धरने आंदोलन इसी तरीके से चलते रहेंगे। ये सरकार, केंद्र सरकार और स्टेट की सरकार, ये दोनों भी ओबीसी के विरोधी सरकार है। क्यों तो इनका इच्छा ये है, इनका षड्यंत्र ये है कि ओबीसी समाज सत्ता से वंचित रहे, इसके लिए ये अध्यादेश लेकर आया है। ये जो एफिडेविट दिया है हम इसका वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से जाहिर निषेध करते हैं। महाराष्ट्रभर
ओबीसींच्या समर्थनार्थ निषेध एक दिवसीय धरणं आंदोलन करत आहे। हे जे मनुवादी सरकार आहे, भारतातील कुठल्याही राजकीय पक्षांनी ओबीसींच्या बाजूनी कधीच लढलेले नाही। फक्त आणि फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी मंडल आयोगाच्या याच्यानी ओबीसींना न्याय हक्क मिळवून दिलेला आहे। तरी हे मनुवादी सरकार, हे जे मोदी आणि शहांचं जे दादागिरी चालू आहे, टप्प्याटप्प्याने आरक्षण संपवायचं, आधी ओबीसी नंतर टप्प्याटप्प्याने दुसरे SC ST असं हे जे काही चालवलेलं आहे, हे आम्ही अजिबात खपून घेणार नाही। जोपर्यंत ओबीसींना न्याय मिळत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी ही पूर्णपणे रस्त्यावरती आंदोलन करतच राहीन। एवढं ओबीसींना असं समाजात न्याय मिळावा, आरक्षण मिळावं म्हणून हा मोर्चा आंदोलन केलेला आहे। आणि त्याचं निवेदन आता आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये त्या साहेबांना देत आहे। हे करायचा एवढा उद्देश असा की रिझर्वेशन, ॲट्रॉसिटी असं डळमळीत करून, लोकांची दिशाभूल करून त्यांना संपवण्याचा मार्ग आणि मनुस्मृती जागृत ठेवण्याचा मार्ग आणि मनुस्मृतीने जी कीड पसरवली आहे ती बहुजनांसाठी खूप घातक आहे। म्हणून नुसते ओबीसीच नाही तर सर्वजण एकत्र आले पाहिजेत आणि हे संविधान जे म्हणतात वाचवलं पाहिजे त्याचा अभ्यास करून संविधानाचं रक्षण करून सर्व ओबीसी, मुस्लिम, सर्व बहुजन समाजाला उभं करायचं काम सर्व मिळून आपण करूया। महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, वंचित बहुजन आघाडीचा, बाळासाहेब आंबेडकर मागे बढो।